पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा एक वैष्णवी ठरली हुंडाबळीची शिकार। मोशेबली घटना। पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत पुन्हा एकदा वैष्णवी भगवणे हुंडाबळी प्रकरणासारखी दुसरी दुर्दैवी घटना घडली आहे। 5 लाख रुपये हुंड्याच्या जाचासाठी तसेच मोटरसायकलच्या मागणीसाठी किरण आशिष दामोदर या 26 वर्षाच्या विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे। किरण आणि तिचा पती आशिषला 1.5 वर्षाचा अधीर हा चिमुकला बाळ देखील आहे। मात्र दारुड्या पतीच्या हुंड्याच्या जाचाला कंटाळून किरण हिने आपल्या चिमुकल्या बाळाला पाठीमागे सोडत 17 जुलैच्या मध्यरात्री बोऱ्हाडेवाडी येथील एडी बॅडमिंटन अकॅडमी येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे। किरणने आत्महत्या करण्यापूर्वी तिचा पती आशिषने तिला बेदम अमानुष मारहाण केली होती असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे। किरणचा पती आशिष दामोदर हा तिला सतत दारू पिऊन शिवीगाळ करून मारहाण करत होता। तसेच तिला त्याच्या व्यवसायासाठी माहेरून 5 लाख रुपये आण असा तगादा लावत असल्याने शेवटी सहनशीलता संपलेल्या किरणने गळफास घेत आत्महत्या केली आहे। या प्रकरणात किरणचे वडील संजय हरिभाऊ दोड यांच्या तक्रारीवरून MIDC भोसरी पोलीस स्टेशनमध्ये आशिष दीपक दामोदर, त्याची आई सुनंदा दीपक दामोदर, वडील दीपक तुकाराम दामोदर यांच्या विरोधात हुंडाबळी कायदा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। MIDC भोसरी पोलिसांनी आशिष दीपक दामोदरला बेड्या देखील ठोकल्या आहेत, तर त्याची आई सुनंदा आणि वडील दीपक यांचा शोध पोलीस घेत आहेत। या प्रकरणात आम्ही सर्व कायदेशीर कारवाई पूर्ण केली असल्याने आम्ही माध्यमांना कॅमेऱ्यासमोर बोलणार नाही अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे। तर किरणला आत्महत्येस भाग पाडणाऱ्या आशिष दामोदरवर योग्य कायदेशीर कारवाई करून त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी किरणच्या कुटुंबियांनी केली आहे। तिला पैशाची मागणी दरवेळेला चालूच होती। दर महिन्याला तुझ्या पप्पाकडून पैसे आण असा त्याचं चालूच होतं। तर त्यामुळे ती त्रस्त झाली, मारहाण पण होती आणि शिवीगाळ पण देत होता, शारीरिक त्रास पण देत होता आणि त्यांनीच पण माझ्या मुलीला फाशी घ्यायला प्रवृत्त केली असं मला सांगू शकतो मी। डाग इथं जखमा झालेल्या होत्या आणि इकडून तिकडून काळं पडली होती। मानीला मार होता इथं। अशा आहे की त्याला कडीच फाशीची शिक्षा करणं झाली पाहिजे, मात्र म्हणणं हेच आहे। तिचा विवाह आशिष दामोदर याच्यासोबत झाला होता आणि तो दारू पित होता, तिला मारहाण करत होता, शिवीगाळ करत होता, पैशांची मागणी करत होता। लग्न झाल्यानंतर काही दिवस त्यांचं सुरळीत चाललं 6 महिन्यापर्यंत। नंतर त्याच्या पैशाची मागणी चालू झाली आणि तिला मारहाण चालू केली। तिचे सासू सासरे पण तिला त्रास देत होते, त्यामुळे तिने ते नकार दिल्यामुळे किंवा मी नाही मागत पैसे आता, त्यामुळे खूप तिला त्रास देणं चालू केला होता। वाढदिवसाच्या दिवशी खूप तिला मारहाण केली, त्यांचे खूप वाद झाले, त्यामुळे तिनं आत्महत्या केली। पण माझं म्हणणं असं आहे की बा तिनं आत्महत्या नाही केली, तिला मारून गळफास दिला। पण याच्यामध्ये तुम्ही तक्रारीत म्हटलंय की केक कापण्यावरून केक वाटण्यावरून त्यांच्यात काही वाद झाला होता, हा एक कारण होता का? हुंडाचा छळ हा एक कारण होता? नाही, मला पोलिसांकडून रात्री 2:30 वाजता फोन आला होता। तर पोलीस म्हणत होते की बा तुमच्या बहिणीने गळफास घेतला आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे, तर तुम्ही लवकरात लवकर सर्वजण निघून या। मी त्याला फोन केला तर विचारलं का बा काय झालं, कशाबद्दल झालं, तर तो सांगत होता का बा केक वाटण्याबद्दल वाद झाला आणि मी तिला खूप जोरात ओरडून बोललो आणि जेवण करायला बाहेर मित्रासोबत निघून गेलो। परत आलो आणि बघतो दरवाजा आतून लावलेला होता। तो छोटा बाळ होता माझा भासा, तो रडत होता आणि मी दरवाजा तोडून आत गेलो तर ती लटकलेली होती असं त्याने सांगितलं। पण माझं म्हणणं असं आहे की हे तिला त्यानेच मारलं, हुंडण्यासाठीच पैशाची मागणी करत होता आणि त्याचे बाहेर संबंध आहेत हे मला माहीत नाही, पण नसतील हेही मी सांगू शकत नाही। एकूणच म्हणजे आताच अलीकडे हुंडाबळीचा वैष्णवी भगवणीचा प्रकरण प्रचंड गाजला होता, तरी तुम्हाला काय म्हणणं आहे? अजूनही असे प्रकार होत आहेत? तुमचं पण कुटुंब त्याला बळी पडलेलं आहे? हो, माझं पण कुटुंब त्याला बळी पडलेलं आहे। तर माझी इच्छा अशी आहे की त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा व्हावी। हा व्यावसायिक कामासाठी 5 लाख रुपयाची मागणी करत होता, त्यासाठी माझ्या बहिणीने नकार दिला, त्यामुळे तो तिला त्रास देत होता आणि त्या दिवशी ज्या दिवशी वाद झाले केकवरून त्या दिवशी त्याचाच वाढदिवस होता। आता तुम्ही कुठे गुन्हा दाखल केला आहे, तक्रार काय दिली आहे? आम्ही
भोसरी MIDC पोलीस स्टेशनला आलो होतो, तर त्यांनी फक्त आम्हाला आमच्याजवळून जबाब घेतला आणि आम्हाला परत करून दिली. आणि आज परत आलो तर आम्हाला अशीच उडवाउडवीची उत्तर देऊन आज पण असंच ढकलाढकल करण्यात आलं होतं. पण एक ते साहेब होते, त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. त्यांच्यामुळे आज आमचा FIR दाखल झाला. तुमच्या बहिणीचं लग्न 2022 झालं होतं 10व्या महिन्यात, आणि तिला 6 महिन्यानंतरच हा त्रास चालू झाला होता. 2 महिन्यापूर्वीच जी वैष्णवी हगवणे होती ती हुंडाबळीला तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मराठा समाज असेल किंवा इतर मागासवर्गीय समाज एकत्र येऊन यांनी आचारसंहिता एक जाहीर केली होती लग्नाविषयी. तरी देखील आज परत एका वैष्णवीचा बळी गेलेला आहे. नेमकं काय मागणी असेल आणि काय आव्हान असेल समाजाला? माझं असं आव्हान असेल की आज ज्या घटना घडत आहेत ह्या घटना काय आजच्या नाही आहेत. ह्या पुराणातनं आपण जेव्हापासून बघतो की हुंडाबळी असेल किंवा आहुती जाणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या, ज्या अग्निपरीक्षा देणाऱ्या स्त्रिया होत्या, किंवा आजही गावात काही वाद झाला किंवा कुठेही काही वाद झाला तर स्त्रीला पेटून टाकणं, ही जी काही परंपरा आपल्या भारतामध्ये नव्याने उदयाला येत आहे आणि ज्या जुन्या परंपरा आपण मागे सोडायला पाहिजेत त्या परंपरा परत आपण पुढे घेऊन जातोय का, हा प्रश्न आहे. मराठा समाजाने घेतलेल्या बैठकीतनं काही प्रमाणात का होईना मराठा समाजामध्ये बदल व्हायला सुरुवात झालेली आहे. हे प्रकरण धनगर समाजाचं आहे. धनगर समाज हा यापूर्वी अशा प्रकारे पंचायत आणि ह्या पद्धतीने ते अतिशय व्यवस्थितपणे तो हाताळायचा. पण आत्ताच्या काळामध्ये पंचायत आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या कमकुवत पडत चालल्या आहेत आणि कायद्याचं राज्य आता महाराष्ट्रात आहे का, हा प्रश्न आहे. माझं सगळ्यांना आव्हान आहे, धनगर समाजातल्या लोकांनासुद्धा आणि इतर समाजातल्या लोकांनासुद्धा, की आपल्या मुली जर आपल्याला काहीतरी एक घटना सांगत असतील की ह्यांचा त्रास होतो आहे, म्हणजे सासूंचा त्रास होतो आहे, सासऱ्यांचा त्रास होतो आहे, तर त्या त्रासाला गांभीर्याने घेऊन पहिलं तुम्ही एक बेसिक कंप्लेंट पोलीस चौकीला नोंदवणं गरजेची आहे. 3 दिवस झाले सतत फेऱ्या मारल्यानंतर आज पोलिसांनी ही FIR घेतली. त्यामध्ये PI जामदार सर जे आहेत त्यांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी ह्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आज FIR नोंद करून घेतली. ह्या FIRमध्ये त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत गोष्टी की तिच्या पाठीवर मार आहे किंवा हाताला मार आहे आणि त्यानंतर तिचं फाशीची जी आहे त्याच्यात तपास सुरू आहे. पण मला ह्या निमित्ताने सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्या आई बहिणी ज्या आहेत त्यांची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. भाऊ म्हणून जर तुम्हाला बहिणीचा फोन आला तर त्या पद्धतीने आपण अतिशय सिरियसली ह्या गोष्टी घेणं गरजेच्या आहेत. आणि कायद्याचं दार आपल्यासाठी उघडं नसेलही पण ते वारंवार वाजवलं पाहिजेत. वारंवार तुम्ही पोलिसांकडे जाऊन छोटीशी जरी घटना असेल तर ती उद्या मोठी व्हायला वेळ लागत नाही. त्याच्यामुळे NC दाखल करणं, बेसिक कंप्लेंट दाखल करणं, ह्यातनं आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र परत पुरोगामी महाराष्ट्र म्हणून उदयाला येईल. स्त्रीप्रधान संस्कृती जी आपली आहे निरत्तीपासून सावित्रीबाईंपर्यंतची ती परत जन्माला येईल अशा अपेक्षा व्यक्त करतो. कुठे कमी पडली? म्हणजे वैष्णवीचं प्रकरण अगदी ताजं होतं, का बरं तिच्या ज्या भावना होत्या तिच्या कुटुंबियाला समजू शकल्या नाही आणि का बरं तिचा बळी गेलेला आहे? ही संस्कृती भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पुरुषप्रधान संस्कृती नव्याने परत एकदा उदयाला येत आहे. संविधानाच्या माध्यमातून स्त्रीला समान हक्क मिळालेत पण ते परत एका पुरुषी व्यवस्थेला ते नको आहेत. त्यामुळे पण अशा घटना होत आहेत आणि अशा घटनांमध्ये पुरुषी मेंदू जो असतो तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो की माझे सगळे गुलाम आहेत. त्या मेंदूतनंही पुरुषांनीसुद्धा वेगळं आलं पाहिजेत आणि स्त्रीचं मन समजून घेतलं पाहिजेत. आणि ह्या घटना ती कोणाची तरी तुमची बायको असेल पण ती कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी मुलगी आहे, त्या बापाच्या काळजाचा पण आपण विचार केला पाहिजेत. आज मी सकाळपासून त्यांच्यासोबत बघतोय, अतिशय गहिवरून आलेलं त्यांचं मन आहे, विचित्र अवस्थेमध्ये त्यांचे वडील आज आहेत. तर ह्याला जबाबदार कोण? ह्याची जबाबदारी कोण घेणार? पोलिसांना ज्यावेळेस आम्ही म्हटलं की बाबा आम्हाला असा त्या पोस्टमॉर्टमचे फोटो द्या तर ते म्हटले नाही आम्ही दिंडीमध्ये व्यस्त आहोत. आता दिंडीमध्ये वारीच्या नियोजनामध्ये आम्ही व्यस्त आहोत. मी त्यांना म्हटलं जर तुकाराम महाराज अभंग गात असले आणि त्यांना जर ही घटना कळली तर अभंग अर्ध्यात सोडून ते पोलीस चौकीला आले असते आणि अशा घटना नोंद करायला सांगितल्या असत्या. तर मला असं वाटतं की पोलीस डिपार्टमेंटनी सुद्धा सिरियस होण्याची गरज आहे. ह्या घटना घडण्यासाठी थोड्या प्रमाणात का होईना यंत्रणासुद्धा तेवढीच जबाबदार आहे.